सहकार्य करून मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही आज जल्लोष करण्यासाठी सगळेजण भारतीय जनता पक्ष, एकनाथराव शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होऊन प्रातिनिधिक स्वरूपात शिवाजी चौक अंबाजोगाई येथे जल्लोष साजरा करतो आणि महाराष्ट्र शासनाचे खऱ्या अर्थानं जाहीर आभार मानतो। सामान्य गोरगरीब मजूर समाजातील जे घटक आहेत त्यांच्या शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, त्या ठिकाणी आरक्षण हे अत्यंत महत्त्वाचं होतं। राज्य सरकारनं ते आरक्षण दिलं। मनोजदादा यांच्या नेतृत्वाखाली हा लढा झाला। आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीची दारं खुली झालेली आहेत। गोरगरिबांसाठी हा अत्यंत चांगला असा निर्णय। अभिनंदन। कुठल्याही जाती धर्माला डाग न लावता किंवा कुणाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला जे आरक्षण दिलं सरकारने त्यांचे जाहीर आभार। आणि देवेंद्रभाऊ फडणवीस आणि अजितदादा पवारसाहेब आणि शिंदेसाहेब यांनी जो निर्णय दिला मराठा समाजासाठी हा खूप मोठा निर्णय आहे। त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी आम्ही जाहीर आभार मानण्यासाठी इथं जमलो। धन्यवाद। बहुजनांच्या लेखांनी जे न्याय त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिले आणि ह्याच सरकारने त्या मनोजदादा जरांगेच्या आंदोलनाला सहकार्य केला त्याबद्दल या महाविकास आघाडीचे माझ्या वतीनं, अंबाजोगाईकरांच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या व सर्व समाजाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो। आभार आहे राज्याचे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आणि जरांगे पाटील यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या कठीण अशा लढ्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे। मराठा समाजामध्ये असलेले गरीब शेतकरी असतील, शेतमजूर असतील, त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक असेल किंवा नोकरीमध्ये असेल आणि राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षणाची अत्यंत गरज होती आणि ही गरज पाहता महाराष्ट्रामध्ये करोडोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला। महाराष्ट्र सरकारनं त्याची दखल घेतली आणि काल तत्वतः आरक्षणाला मान्यता दिली। त्यामुळे या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, महायुती असेल, याच्या वतीनं या ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे। त्यानिमित्तानं आम्ही सर्व या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्रित येऊन आनंद व्यक्त केलेला आहे।